Hello everyone, welcome to the Aegis Mathematics. We have already started with the most easiest topic of 12th standard syllabus, that is mathematical logic or methods in reasoning. In this topic, we already seen about the statement, what is our statement, then compound statement, their truth values. We already seen their truth tables for conditional, biconditional, conjunction, disjunction and negation. These all are the types of compound statements. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी बघितलं की कंपाऊंड स्टेटमेंट कशी फॉर्म होते. जर आपल्याकडे पी अँड क्यू हे दोन स्टेटमेंट असतील तर त्याच्यामध्ये आपण कनेक्टिव्ज यूज केले होते. कनेक्टिव्ज कुठले अँड, ऑर, इफ, देन, ऑर इफ अँड ओनली इफ, निगेशन, हे जे कनेक्टिव्ज आहेत ते यूज करून आपण सिंपल स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये बनवलं. तर हे जे आपण पी क्यू आर एस हे जे लेटर्स यूज करतो स्टेटमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण त्याला स्टेटमेंट लेटर्स म्हणतो. आणि जे आपण कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म करण्यासाठी जे सिम्बॉल्स यूज केले त्यांना आपण कनेक्टिव्ज म्हटलं. तर हे कनेक्टिव्ज आणि स्टेटमेंट लेटर्सला बरोबर आपण त्याचं कॉम्बिनेशन बनवलं तर ती जे एक स्टेटमेंट फॉर्म होते आपण त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो. फॉर एक्झाम्पल वी हॅव पी अँड क्यू, दिस टू स्टेटमेंट. जर आपण सपोज यूज केलं सिम्बॉल, इम्प्लिकेशनचं सिम्बॉल यूज केलं, हे कनेक्टिव्ह आहे. पी अँड क्यू आर टू डिफरंट स्टेटमेंट्स, देन दिस इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न. त्यामध्ये पी अँड क्यू आर प्राईम कंपोनंट्स असणार आहेत आणि इम्प्लिकेशन इज अ कनेक्टिव्ह. हा एक स्टेटमेंट पॅटर्न झाला. फॉर एक्झाम्पल आपण चेंज करू शकतो पी ऑर क्यू, हे पण एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. पी अँड क्यू एम्प्लाइज अगेन पी, हे जे सिम्बॉल्स यूज केलं आपण आणि स्टेटमेंट लेटर्सचा यूज केला त्यापासून एक होल स्टेटमेंट फॉर्म केली तर याच पॅटर्नला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. त्याला हाऊ टू प्रिपेअर अ ट्रूथ टेबल फॉर अ स्टेटमेंट पॅटर्न. आता स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल कसा फॉर्म करायचं आपल्याला ते बघायचं आहे. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कंजंक्शनसाठी, डिस्जंक्शनसाठी आपण कसं एक टेबल फॉर्म केला होता. सेम आपल्याला टेबल फॉर्म करायचं स्टेटमेंट पॅटर्नसाठी. आपल्याला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे फॉर स्टेटमेंट पॅटर्न पी एम्प्लाइज क्यू एम्प्लाइज पी, पी एम्प्लाइज देन क्यू एम्प्लाइज पी. तर आपण फर्स्ट काय करणार, दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू आणि त्या स्टेटमेंट घ्यायच्या पी क्यू, पी अँड क्यू. देन आपण ब्रॅकेटमध्ये कुठला टर्म आहे पहिले त्याला प्रिपेअर करणार. क्यू एम्प्लाइज पी ही सब स्टेटमेंट आहे आणि त्यामध्ये आपण काय करणार आता होल स्टेटमेंट जे काही ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आपण जसं बॉडमॉस रूल यूज करतो. फॉर प्रिपेअरिंग ट्रूथ टेबल गिवन स्टेटमेंटला ऑब्झर्व करायचं किती सिंपल स्टेटमेंट आहेत. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये एक पी आणि क्यू दोन सिंपल स्टेटमेंट आहेत तर आपण अगोदर त्यांच्यासाठी सेपरेट कॉलम बनवणार. त्यानंतर आपण अल्जेब्रामध्ये जो बॉडमॉस रूल यूज करतो त्याच टाईपनी पहिले ब्रॅकेटसाठी आपण एक स्पेशल कॉलम फॉर्म केला आणि त्यानंतर कुठलीही सब स्टेटमेंट नाही आहे तर आपण काय केलं पूर्ण होल स्टेटमेंटला लास्टवाला कॉलम दिला. आता ट्रूथ टेबल फॉर्म करायचं म्हटल्यानंतर आपण बघितलं होतं की पॉसिबिलिटीज काय असतात. दोन स्टेटमेंट आहे तर ट्रू म्हणजे पहिला फर्स्ट टाइम दोघेही ट्रू असू शकतात किंवा फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असू शकते किंवा दोघेही फॉल्स असतील किंवा सेकंड ट्रू फर्स्ट फॉल्स, हे सगळे पॉसिबिलिटीज आपल्याला इथे घ्यावं लागणार. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू अँड बोथ आर फॉल्स. ओके, आपण ट्रूथ टेबल प्रिपेअर करताना बघितलेलं आहे की इम्प्लिकेशनमध्ये T2F, इम्प्लिकेशनमध्ये काय T2F इज इक्वल्स टू F इन ऑल अदर कंडिशन्स. इम्प्लिकेशनमध्ये ट्रूथ व्हॅल्यू T येते, फक्त T2F, T एम्प्लाइज F असेल तर F येतं. इन ऑल अदर कंडिशन्स ट्रूथ व्हॅल्यू T असणार आहे. मग आपल्याला कॉलम कुणाचं बनवायचं आहे, क्यू एम्प्लाइज P, क्यू एम्प्लाइज P. मग फर्स्ट क्यूचं टेबल कोणतं आहे, हा टेबल आहे कॉलम आणि एम्प्लाइज P करायचं आहे म्हणजे क्यू टू P आपल्याला इम्प्लिकेशन बघायचं आहे. T टू T आपल्याला फक्त T2F चेक करा पहिले. इथे T आहे, इकडे Tच आहे, F इकडे T आहे, T2F जायचं म्हणजे T2F याच कंडिशनमध्ये आपल्याला इथे F मिळणार आहे. इन ऑल अदर कंडिशन्स ट्रूथ व्हॅल्यू बी T. फक्त एकच कंडिशन चेक करायची होती इम्प्लिकेशनमध्ये, T2F इज F इन ऑल अदर कंडिशन्स ट्रूथ व्हॅल्यू विल बी T. मग हे झालं T. नाऊ आता बघा कुणाला आपल्याला इम्प्लाय करायचं आहे, P इम्प्लाइज टू दिस ब्रॅकेट. मग हा ब्रॅकेटचा ट्रूथ कॉलम आपण ऑलरेडी फाइंड आउट केला आहे आणि इम्प्लिकेशन आहे P इम्प्लाइज म्हणजे Pचा फर्स्ट कॉलम एम्प्लाइज विथ दिस थर्ड कॉलम, हा फर्स्ट सेकंड थर्ड कॉलम. मग आता परत इम्प्लिकेशनमध्ये T2F काय असणार आहे F. मग चेक करा T2F कुठे आहे का, T2T, T2T अँड F2F अँड F2F. म्हणजेच काय इथे कुठेही T2F आलेलं नाही आहे म्हणजे F व्हॅल्यू कुठेच येणार नाही. त्याचं ट्रूथ टेबल काय असणार आहे T T T आणि T.
This is a truth table for this statement pattern. Now let's see one more example for preparing truth table for a statement pattern. आता आपल्याला एक स्टेटमेंट पॅटर्न आहे नेक्स्ट, P or in bracket P and negation of Q. फर्स्ट दोन स्टेटमेंट आहेत, वी हॅव टू स्टेटमेंट P Q. अँड आता बघा या स्टेटमेंटमध्ये जर कुठे निगेशन आले असेल तर निगेशनसाठी सेपरेट कॉलम आपल्याला फॉर्म करावं लागणार आहे. निगेशन कुणाचं आलंय, निगेशन आलंय क्यूसाठी, मग निगेशन क्यूचा एक आपण कॉलम फॉर्म करणार. निगेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे निगेशन फॉर्म करताना टीचा F होतं, Fचं T होतं. निगेशन कुणाला लागलंय, क्यूसाठी. ओके, ते आपण प्रिपेअर करूया. नंतर ब्रॅकेटसाठी बनवा, म्हणजे आपण जसं बॉडमॉसमध्ये ॲडिशन ब्रॅकेट सॉल्व करतो, देन डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन, सबट्रॅक्शन, सेम आता आपण इथे या ब्रॅकेटसाठी कॉलम बनवणार. काय आहे ब्रॅकेटमध्ये, P and negation of Q, P and negation of Q. Then last column is, last whole statement येणार P or P and negation Q, P and negation Q. पूर्ण स्टेटमेंटला एक सेपरेट पार्टमध्ये डिवाइड करणार आणि लास्टमध्ये होल स्टेटमेंटचं आपल्याला इथे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड होणार. फर्स्ट पॉसिबिलिटीज तर सेम असणार आहे, T T F F T F T F. देन निगेशन ऑफ क्यू फाइंड करा. निगेशन ऑफ क्यू मीन्स क्यू जो स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन करायचं आहे. टीचं निगेशन काय येणार, F Fचं निगेशन T, टीचं निगेशन F Fचं निगेशन T. सिम्पल. देन नाऊ P अँड करायचं. हा P कॉलम आहे, त्याचा अँड घ्यायचा आहे कुणासोबत, निगेशन ऑफ क्यू. म्हणजे या क्यू सोबत न घेता डायरेक्टली आपण अँड घ्यायचं आहे क्यू सोबत. मग आपण अँडमध्ये बघितलं होतं की T अँड T is equals to T in all other condition, whole statement becomes false. And मध्ये फक्त T and T होतं, बाकी सगळे false असणार आहेत. मग इथे बघा T and F, मग हे काय असणार आहे, F. T and T is T, F and F is also F, F and T is also F. And मध्ये फक्त F, and मध्ये फक्त एकाच कंडिशनमध्ये T असणार आहे, that will be T and T in all other conditions. अँड मध्ये सगळे काय असतात, फॉल्स असतात. नाऊ लास्ट वन P ऑर. आता Pचं ऑर घ्यायचं कुणासोबत, P अँड निगेशन क्यू सोबत. म्हणजे हा जो कॉलम आहे फोर्थवाला, या फोर्थ कॉलमचं आणि Pचं कनेक्टिव्ह काय आहे, अँड ऑर आहे. मग ऑरमध्ये आपल्याला माहिती आहे F ऑर F इज इक्वल्स टू F इन ऑल अदर कंडिशन्स, स्टेटमेंट बिकम्स ट्रू. मग F ऑर F कुठं आहे का बघा, कुणासोबत, P ऑर P अँड निगेशन क्यू. P अँड निगेशन फक्त F ऑर F होतं. मग F ऑर F again F or F, T and T will be T or T or F also T. फक्त दोनच कंडिशनमध्ये F मिळालं आपल्याला, कारण इथे पण F होतं आणि इकडे पण F होतं. त्याचे स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, F. नाऊ हा झाला ट्रूथ टेबल फॉर द स्टेटमेंट P or in bracket P and negation Q. नेक्स्ट टर्म इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स मीन्स काय, जर दोन डिफरंट स्टेटमेंट पॅटर्न असतील, दोन डिफरंट स्टेटमेंट पॅटर्न असतील, बट त्यांचा जो ट्रूथ टेबल असेल तो आयडेंटिकल असेल. त्यांचा ट्रूथ टेबल काय असेल, आयडेंटिकल असेल. म्हणजे आपण आता जो ट्रूथ टेबल प्रिपेअर केला होता, म्हणजे त्याचा लास्टवाला जो कॉलम होता त्याला आपण ट्रूथ व्हॅल्यूज फॉर द स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो. तर दोन डिफरंट स्टेटमेंट पॅटर्नचा जो लास्टवाला कॉलम असायचा असतो, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी असते ती आयडेंटिकल असेल किंवा ट्रूथ टेबल हा आयडेंटिकल असेल, तर त्या दोन स्टेटमेंटला आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणणार. आता सपोज पहिली स्टेटमेंट पॅटर्न जर ए असेल आणि दुसरा स्टेटमेंट पॅटर्न जर बी असेल, तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स रिप्रेझेंट करताना आपण त्याला ए इक्विव्हॅलंट टू बी असं रिप्रेझेंट करणार. हे त्याचं रिप्रेझेंट करण्याचा मेथड आहे. कुणाला, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. इफ द ट्रूथ टेबल ऑफ टू स्टेटमेंट पॅटर्न इज आयडेंटिकल, देन द स्टेटमेंट्स आर लॉजिकली इक्विव्हॅलन्स. द एक्झाम्पल फॉर लॉजिकल इक्विव्हॅलन्स, आपल्याला क्वेश्चन असणार आहे, बाय युजिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट दिस लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आपल्याला याला लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे हे प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करण्यासाठी टेबल फॉर्म करायचं आहे. टेबल फॉर्म कसं करायचं आहे, आपल्याकडे ही एक स्टेटमेंट आहे आणि ही एक स्टेटमेंट आहे. दोघांसाठी डिफरंट टेबल फॉर्म करायची गरज नाही आहे, कारण पहिल्या दोन कॉलम तर सेम असतात. कुठल्याही स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल फॉर्म करताना P आणि Q स्टेटमेंट किती आहेत, P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत. तर तिथेही आपल्याला सेम P कॉलम Q कॉलम, मग प्रत्येक स्टेटमेंटला डिवाइड करायचं, त्याचे जे सब पार्ट्स असेल त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये इथे काहीच पार्ट नाही, फक्त डायरेक्टली P अँड Q आहे. आपण एक P अँड Qचा कॉलम बनवणार. इकडे बघा, अगोदर निगेशन ऑफ Q पण आहे, नंतर त्या निगेशन ऑफ Q P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q आहे. म्हणजे अगोदर आपण निगेशन ऑफ Qचा कॉलम बनवणार, नंतर P इम्प्लाइज टू निगेशन Qचा कॉलम बनवणार, मग त्या कॉलमला आपण करणार निगेशन. देन हे सगळे कॉलम्स आपण चेक करणार. फर्स्ट राईट डाऊन द ऑल पॉसिबिलिटीज फॉर P स्टेटमेंट अँड Q स्टेटमेंट. आपण ऑल पॉसिबिलिटीज इथे घेतल्यात, T F F T F T F.
नाउ निगेशन फॉर क्यू, क्यूचं निगेशन काय येणार, निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ एफ इज टी, देन निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ एफ इज टी. ओके, नाउ फोर्थ कॉलम मध्ये काय पी अँड क्यू. आता अँड मध्ये आपल्याला माहिती आहे ओनली टी अँड टी इज इक्वल्स टू टी, ऑल अदर कंडिशन्स आर फॉल्स. मग इथे चेक करा पी अँड क्यू मध्ये टी अँड टी कुठे आहे, टी अँड टी इज टी. इन ऑल अदर कंडिशन्स स्टेटमेंट बिकम्स एफ फॉर पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. आता पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय, हा पी कॉलम इम्प्लाइज असणारे निगेशन ऑफ क्यू म्हणजे थर्ड कॉलम सोबत 1 2 3 4 5 and 6 कॉलम्स आहेत. फर्स्ट पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग आपण इम्प्लिकेशन मध्ये काय बघितलं होतं, टी टू एफ इज इक्वल्स टू एफ इन ऑल अदर कंडिशन स्टेटमेंट बिकम्स ट्रू. टी टू एफ इज एफ इन ऑल अदर कंडिशन स्टेटमेंट बिकम्स ट्रू. देन टी टू निगेशन क्यू म्हणजे टी टू एफ इज एफ, टी टू एफ इज एफ, देन टी टू T is T, then F to F is also T and F to T is also T. Implication मध्ये फक्त T to F असेल तर F. In all other conditions statement becomes for true. Okay, now last one is sixth column मध्ये काय P implies negation Q. P कुणाला implies करतंय, negation Q. आता negation Q चा आपण ऑलरेडी पी इम्प्लाइज निगेशन क्यू फाइंड आउट केलं आहे. मग त्या पूर्ण ब्रॅकेटचं काय घ्यायचं, फक्त निगेशन. आणि निगेशन कुणाचं येईल, मग ते फिफ्थ कॉलमचं याचं निगेशन. एफ निगेशन काय असतं, टी निगेशन एफ, टी निगेशन एफ, टी निगेशन एफ. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, दिस पी अँड क्यू इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजे ही स्टेटमेंट आणि ही स्टेटमेंट पॅटर्न दोघं लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत, म्हणजे ते इक्वल टेबल फॉर्म करता आपल्याला ते प्रूव्ह करायचं होतं. मग आता इथे बघा पी अँड क्यू म्हणजे टेबल नंबर 4, कॉलम नंबर 4. आता कॉलम नंबर 4च्या ऑल एंट्रीज चेक करा, टी एफ एफ एफ. आणि कॉलम नंबर 6 म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू, हा जो कॉलम आहे हा कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 4चे जर एंट्रीज चेक केला तर ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज आर सेम, टी टी एफ 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 आणि एफ एफ. इट मीन्स दिस पी अँड क्यू इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ओके, नेक्स्ट आन्सर कंप्लीट करायचं आहे. फ्रॉम कॉलम 4 and 6 P and Q is equivalent to negation of P implies negation Q. P and Q is equivalent to negation of P implies negation of Q. Okay. Statement pattern logically equivalent झालं. Now let's see tautology, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. खूप सिंपल टर्म्स आहेत. टॉटॉलॉजी मीन्स काय, जर आपण स्टेटमेंटचा जो काय स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा ट्रूथ टेबल फॉर्म केला आणि ट्रूथ टेबल म्हणजे लास्टवाला म्हणजे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू जर लास्ट कॉलममध्ये टी ऑल द व्हॅल्यूज आर टी असतील तर त्याला आपण म्हणणार टॉटॉलॉजी. आणि जर ऑल द व्हॅल्यूज त्या लास्ट कॉलममध्ये जर पूर्ण व्हॅल्यूज एफ 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 म्हणजे फॉल्स आल्या देन वी कॅन से दॅट स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. आणि मिक्सअप आलं आहे म्हणजे काही स्टेटमेंट काही टी आलं आहे आणि एफ आले म्हणजे टी पण आहे एफ पण आहे कुठे त्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलममध्ये, देन वी कॅन से दॅट स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिंजन्सी. खूप सिंपल टर्म्स आहेत. पूर्ण स्टेटमेंट जर ट्रूथ व्हॅल्यू टी 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 येत असेल ऑल द पॉसिबल कॉम्बिनेशन म्हणजे पूर्ण पॉसिबल कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे लास्टचा जो कॉलम असेल तिथे पूर्ण टी 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 आलं देन आपण काय म्हणणार दॅट स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. पूर्ण फॉल्स आलं तर कॉन्ट्राडिक्शन आणि मिक्स आले टी पण आलेत आणि एफचे पण आहेत देन वी कॅन से दॅट स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. ओके, वी हॅव अ स्टेटमेंट पॅटर्न आणि आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नला एक्झामाइन करायचं आहे की ही टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की टॉटॉलॉजी कधी असतं, जर आपण या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल फॉर्म केला आणि लास्ट कॉलममध्ये पूर्ण स्टेटमेंट ट्रू 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 आणि ट्रूच आले तर देन वी कॅन से दॅट इज टॉटॉलॉजी. जर एफ 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 आलं तर कॉन्ट्राडिक्शन आणि मिक्स आलेला असेल तर कॉन्टिजन्सी. तर आपण इथे बघूया की हे काय आहे. त्यासाठी आपल्याला प्रिपेअर करावं लागेल ट्रूथ टेबल. नाउ फर्स्ट आपलं काम काय आहे की दिलेला जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याला छोटे छोटे पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. छोटे पार्ट्स म्हणजे काय, अगोदर पी आणि क्यू तर स्टेटमेंट आहेत त्यांच्यासाठी सेपरेट कॉलम येणार. नंतर निगेशन असेल तर निगेशन, इथे दोघांनाही निगेशन होतं मग निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यूचा कॉलम बनवला आपण. देन
फर्स्ट इथे काय आहे पी अँड क्यू, मग पी अँड क्यू साठी कॉलम बनवला. देन इकडे या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी और निगेशन क्यू होतं, त्यांच्यासाठी ब्रॅकेट बनवला. नंतर या दोन्ही स्टेटमेंटचं काय होतं अँड, मग आपण याच्यासाठी एक सेपरेट कॉलम बनवला. नाव आपल्याला प्रिपेअर करायचा टेबल, आणि या लास्ट कॉलममध्ये काय एंट्रीज येणार त्यावरती डिपेंड असणार हे टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी आहे. नाव निगेशन ऑफ पी म्हणजेच इथे काय येणार टीचं निगेशन पीला करते आपण, तर पी कॉलममध्ये टी आहे तर तिथे एफ येणार, एफ टी आणि टी निगेशन फाईन केलं. निगेशन ऑफ क्यू एफ टीचं येणार एफ, इथे टी एफ आणि टी, हे झालं निगेशन ऑफ पी. नेक्स्ट कॉलम इज पी अँड क्यू. काय पी अँड क्यू, मग पी अँड क्यू मध्ये टी अँड मध्ये आपल्याला माहिती आहे की टी अँड टी इज इक्वल्स टू टी. इन ऑल अदर कंडिशन स्टेटमेंट बिकम्स false, that T and T is T. In other condition it will be false. Okay, now negation of P and negation of Q म्हणजेच आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला चेक करायचं आहे निगेशन आणि ऑर मध्ये काय असतं F or F is equals to F and other statement are true. then निगेशन मध्ये P निगेशन और Q निगेशन म्हणजेच हे दोन, थर्ड आणि फोर्थ कॉलम F or F is F and other F or T is T, T or F is T and TT is also T. Now last and मध्ये परत आपल्याला माहिती आहे की T and T is equals to T. मग आता and कुणामध्ये घ्यायचं आहे, P and Q यांच्यामध्ये and आहे कुणासोबत, निगेशन P और निगेशन Q चा कॉलम, म्हणजे कॉलम नंबर 5 नाही 6 कॉलम नंबर या कॉलम सोबत आपल्याला काय करायचं आहे अँड घ्यायचं आहे कुणाचं पी अँड क्यूचं, म्हणजेच या दोघांचं. आता अँड मध्ये फक्त टी अँड टी असं, इन ऑल अदर कंडिशन स्टेटमेंट बिकम्स फॉल्स. मग टी अँड एफ काय असणार आहे एफ, कारण इथे टी नाही आहे. देन इथे पण बघा एफ टी इज ऑल्सो एफ, एफ टी एफ, म्हणजे पूर्ण एंट्रीज लास्ट कॉलम मधला पूर्ण एंट्रीज चेक करा, एफ 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 आहे. इट मीन्स हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणणार कॉन्ट्राडिक्शन. याला काय म्हणणार आपण लास्ट कॉलम पर्यंत फाइंड आउट केलं तर ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर एफ, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू एफ आली, म्हणजे ही जी होल स्टेटमेंट पॅटर्न आहे याला आपण काय म्हणणार कॉन्ट्राडिक्शन. ओके, जर याच प्लेसवरती जर टी आलं असतं तर त्याला आपण टॉटॉलॉजी म्हटलं असतं, किंवा कुठे टी आहे आणि एफ पण आहे, दोन्ही पण प्रेझेंट आहेत टी पण आणि एफ पण, देन वी कॅन से दॅट स्टेटमेंट पॅटर्न विल बी contingency. Okay, note down this.